नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आपण कधी विचार केलाय का की एका परफेक्ट वेल्डमागे नक्की काय असतं? फक्त वेल्डरचं कौशल्य की त्याहूनही अधिक काही? तर आज आपण त्याच मशीनच्या आत डोकावणार आहोत, जे टिग वेल्डिंगला त्याची खरी ताकद देतं. चला तर मग या वेल्डिंगच्या ठिणगीमागे दडलेलं विज्ञान आणि त्या पॉवर सोर्सेसचं रहस्य उलगडूया. बरं. प्रत्येक वेल्डिंग मशीनला ना एका मोठ्या आव्हानाला तोंड द्यावं लागतं. आता हे आव्हान नेमकं काय आहे आणि मशीन त्यावर कशी मात करतं? चला या मूलभूत प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. आता जरा इकडे बघा. हा ग्राफ दिसायला अगदी साधा आहे, पण तो वेल्डिंगचं एक मोठं रहस्य उलगडतो. बघा, एका उत्तम वेल्डसाठी काय लागतं, तर आर्कची लांबी थोडीफार बदलली म्हणजे व्होल्टेज कमी जास्त झालं, तरीही करंट मात्र एकदम स्थिर म्हणजे कॉन्स्टंट राहायला हवा. आणि याच स्थिर करंटवर सगळा खेळ अवलंबून असतो. म्हणजे बघा, या सगळ्या गुंतागुंतीच्या मशीन्सचं एक आणि एकच ध्येय आहे, आणि ते म्हणजे कॉन्स्टंट करंट, म्हणजेच स्थिर करंट पुरवणं. कारण विचार करा, करंट थोडा जरी वर खाली झाला तर काय होईल? एकतर वेल्ड कमकुवत होईल किंवा धातू वितळण्याच्या प्रक्रियेतच फरक पडेल. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्थिर करंट हाच एका मजबूत आणि स्वच्छ वेल्डचा खरा पाया आहे. तर मग प्रश्न हा आहे की हा स्थिर करंट मिळवायचा कसा? तर ह्यासाठी ना वेल्डर्सकडे दोन मुख्य हत्यारं आहेत. पहिलं म्हणजे AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट, आणि दुसरं म्हणजे DC म्हणजेच डायरेक्ट करंट. चला आता या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ते बघूया. AC आणि DC मधला फरक समजून घ्यायला एक मस्त सोपी आयडिया आहे. रस्त्यांची कल्पना करा. AC म्हणजे कसा? एक टू वे रस्ता, जिथे वीज सतत आपली दिशा बदलत असते, पुढे मागे पुढे मागे. या उलट DC म्हणजे एक वन वे रस्ता, जिथे वीज अगदी शिस्तीत फक्त एकाच दिशेने सरळ पुढे जात राहते. सोपा आहे ना? बरं, AC आणि DC म्हणजे काय हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण खरा प्रश्न हा आहे की वेल्डिंग मशीनच्या आत अशी काय जादू होते की बाहेरून येणाऱ्या सामान्य विजेचं रूपांतर ह्या दोन खास प्रकारांमध्ये होतं. चला आता थेट मशीनच्या आतच डोकावून बघूया. हे बघा, हे मशीन म्हणजे खरंच एक जादूची पेटी आहे, जी आपल्या घरात येणाऱ्या साध्या विजेला घेते आणि तिला वेल्डिंगसाठी लागणाऱ्या खास पॉवरमध्ये बदलते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? काही मशीन्स तर AC आणि DC दोन्ही प्रकारचे करंट देऊ शकतात. म्हणजे एकाच मशीनवर अनेक वेगवेगळी कामं करणं शक्य होतं. तर मग हा DC करंट तयार होतो कसा? ह्याचं उत्तर एका छोट्याशा पण महत्वाच्या घटकात दडलंय, आणि त्याचं नाव आहे रेक्टिफायर. आता हे रेक्टिफायर म्हणजे काय? तर समजा हे एक इलेक्ट्रिकल गेट आहे किंवा एक ट्रॅफिक पोलीस, जो AC करंटच्या दोन्ही दिशांच्या वाहतुकीला थांबवतो आणि तिला फक्त एकाच दिशेने म्हणजे DCच्या मार्गावर पुढे जाऊ देतो. आणि हे जे दिसतंय ना, हे आहे त्या रेक्टिफायरचं हृदय, एक रेक्टिफायर सेल. हा इतकासा दिसणारा भाग विजेसाठी एका वन वे व्हॉल्व्हसारखं काम करतो. म्हणजे काय? तर तो विजेला फक्त पुढे जाऊ देतो, पण परत फिरू देत नाही. अगदी वन वे ट्रॅफिकसारखं. आता याची रचना बघा, किती हुशारीने केलेली आहे. सगळ्यात खाली एक सपोर्टिंग प्लेट असते. मग ह्या प्लेटवर सिलेनियम किंवा जर्मेनियमसारख्या सेमीकंडक्टरचा म्हणजे अर्धवाहकाचा एक थर चढवला जातो. आणि मग त्यावर बिस्मेथ किंवा टिनसारख्या एका विशिष्ट धातूचा फवारा मारतात. ह्या अशा थरांच्या रचनेमुळे एक असा मार्ग तयार होतो जिथून वीज फक्त एकाच दिशेने अगदी सहज पुढे जाते. पण जर तिने परत येण्याचा प्रयत्न केला तर तिला प्रचंड अडथळा येतो. परफेक्ट वन वे रस्ता. ओके, तर आता आपल्याला हे कळलंय की AC आणि DC तयार कसे होतात, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कधी काय वापरायचं, AC की DC? चला तर मग वेल्डिंगच्या जगातला हा मोठा सामना बघूया. AC विरुद्ध DC. बघूया कोण जिंकतं आणि का. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, जर खर्च कमी ठेवायचा असेल आणि ॲल्युमिनियमसारख्या धातूचा पृष्ठभाग स्वच्छ करायचा असेल तर AC हाच बेस्ट ऑप्शन आहे. पण जर आपण वेल्डिंगमध्ये नवीन असाल किंवा एखाद्या पातळ पत्र्यावर एकदम अचूक काम करायचं असेल तर DCची स्थिर आर्क जास्त उपयोगी पडते. चला आधी ACचे फायदे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मशीन खिशाला परवडतं. म्हणजे सुरुवातीचा खर्च कमी, चालवण्याचा खर्च कमी आणि मेंटेनन्सचा खर्चही कमी. दुसरं म्हणजे याची कार्यक्षमता जास्त असते आणि हे काम करताना जास्त आवाज करत नाही.
पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बेअर इलेक्ट्रोड्स वापरून वेल्डिंग करायचं असेल तर एसी तितकासा योग्य नाही. आता वळूया डीसीकडे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची वर्सिटॅलिटी. म्हणजे आपण फेरस आणि नॉन फेरस दोन्ही प्रकारचे धातू याने वेल्ड करू शकतो. याचा आर्क इतका स्थिर असतो की कोणत्याही पोझिशनमध्ये वेल्डिंग करणं सोपं जातं. पण याचे काही तोटेही आहेत. एकतर हे मशीन महाग असतं, याची देखभाल पण खर्चिक असते, आणि हो, कधीकधी आर्क ब्लोची समस्या येते, म्हणजे चुंबकीय क्षेत्रामुळे आर्क भरकटतो. बरं, मग ह्या सगळ्या तांत्रिक माहितीचा प्रत्यक्ष कामात कसा उपयोग करायचा? आपल्या कामासाठी योग्य मशीन कसं निवडायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची काळजी कशी घ्यायची? चला, हेच समजून घेऊया. तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? करंटची निवड ही पूर्णपणे आपण कोणत्या धातूवर काम करतोय आणि परिस्थिती काय आहे यावर अवलंबून असते. एकदम सोपं सूत्र आहे. ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमसाठी एसी वापरायचा. का? कारण त्याची क्लिनिंग ॲक्शन धातूवरचा ऑक्साईडचा थर साफ करते. आणि स्टॅनलेस स्टील किंवा पातळ पत्र्यांवर अचूक काम करायचं असेल तर डीसीची स्थिर आर्कच बेस्ट आहे, कारण त्यामुळे कंट्रोल चांगला मिळतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. एक चांगलं वेल्डिंग मशीन ही एक मोठी गुंतवणूक असते. आणि जशी आपण आपल्या गाडीची काळजी घेतो ना, अगदी तसंच या शक्तिशाली उपकरणाची नियमित देखभाल करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आपलं मशीन जास्त काळ टिकावं आणि सुरक्षित राहावं यासाठी या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. पहिलं, सगळे कनेक्शन्स नेहमी घट्ट आहेत का हे तपासा. दुसरं, दर 3 महिन्यांनी फॅनच्या शाफ्टला वंगण लावा, कारण तोच मशीनला थंड ठेवतो. तिसरं, आर्क चालू असताना करंट कधी ॲडजस्ट करू नका, त्याने मशीन खराब होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेक्टिफायर प्लेट्स आणि एअर व्हेंटिलेशन सिस्टम नेहमी स्वच्छ ठेवा, कारण त्यावरच मशीनचं आयुष्य अवलंबून आहे. चला, आता एक छोटासा प्रश्न. विचार करा, आपल्या समोर एक जुना ॲल्युमिनियमचं विमान आहे आणि त्याचा पंख दुरुस्त करायचा आहे. तर मग आपण कोणता करंट निवडणार? एसी, जो धातू स्वच्छ करण्यासाठी ओळखला जातो, की डीसी, जो एकदम केंद्रित आर्क देतो? जरा विचार करा आणि आपलं उत्तर त्यामागच्या कारणासोबत आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन आणि तितक्याच इंटरेस्टिंग विषयासह.